मग या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी 2800 कोटीमध्ये या सरकारनीच आणलेली आहे ती योजना. पहिल्यांदा जे सरकार होतं त्यांनी ज्या टायमाला आली त्या टायमाला चंद्रकांत खैरे यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं नाही, जन्म व्हायली नाही का तर वापस केली. नमस्कार, मी गणेश जाधव, MC न्यूज आपल्या प्रभागात या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आज आपण प्रभाग क्रमांक 7मध्ये आलेलो आहोत. खरं तर हा शो नाही तर हा हिशोब आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक सुरू आहे. अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. आरोप प्रत्यारोप होत आहे. मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे मतदारांना काय वाटतं, मतदारांच्या काय अपेक्षा आहे, त्यांचा उमेदवार त्यांना कसा हवा आहे, या सगळ्या गोष्टीवरती आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यासाठीच आज प्रभाग क्रमांक 7मध्ये आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत काही मतदार देखील आहेत, उमेदवार आहेत. काय सांगाल तुम्ही उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, काय वाटतं? सगळ्यात पहिले म्हणजे या वॉर्डाचा, या प्रभागाचा कसा विकास झाला पाहिजे हे सगळ्यात पहिले दृष्टिकोन बघितलं पाहिजे. की जिथं रस्त्यांची असुविधा आहे, जिथं पाण्याचा साधा गंभीर प्रश्न आहे, 8-8 दिवसाला पाणी आहे, हा प्रश्न कसा सोडवला जाईल आधी हा विचार उमेदवार म्हणून मी स्वतः केला पाहिजे. त्याच्यानंतर प्रभागातली महिला सुरक्षितता ही कशी राहिली पाहिजे, नागरिकांची सुरक्षितता ही कशी घेतली पाहिजे, जोपासली पाहिजे, हा सगळा विचार करून उमेदवाराने तो प्रेझेंटेशन पुढे केलं पाहिजे. आपल्या प्रभागात सगळ्यात तातडीची समस्या आमच्या प्रभागामध्ये तातडीची सुविधा म्हणजे मेन सर्वात आमच्याच नाही सगळ्याच प्रभागामध्ये पाण्याची सर्वात मोठी सुविधा आहे. त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, त्याचं नियोजन व्यवस्थित नाही आहे. कधी रस्ते करायचे, त्याच्यानंतर ड्रेनेजचं काम करायचं, परत रस्ते हे करायचे, आता परत पाण्याची लाईन आणायची, अशा प्रकारचं गलथान कारभार जो झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आम्हाला महापालिकेमध्ये जायचं आहे. आणि आमचा निर्धार पक्का आहे की आम्हाला जायचं आहे आणि तिथे चांगल्या पद्धतीने हा विषय मांडून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, नागरिक खूप परेशान आहेत, बरेच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत, त्या परेशानीला दूर करण्यासाठी आता ही संधी आलेली आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने तिथे आमचा हा मुद्दा मांडून ते सर्व नागरिकांच्या सगळ्या समस्या दूर करणार आहेत. कुठलं विजन घेऊन तुम्ही महापालिकेची निवडणूक लढता? या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जो या महाराष्ट्रामध्ये विकास झालेला आहे, आपल्या लाडक्या बहिणींचा जो 1500 रुपये महिना असेल किंवा या ठिकाणी जी 2800 कोटीची पाईपलाईन जी आहे, ही पाईपलाईन या ठिकाणी झालेली आहे. TV सेंटरच्या 2 टाक्या आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे. या ठिकाणी या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून अनेक रस्ते झालेले, 187 कोटीची ड्रेनेज लाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. आपण जो पाहता TV सेंटरला जो पुतळा या ठिकाणी राजे छत्रपतींचा उभा राहतो आहे, संभाजीराजेंचा पुतळा हा मोठ्या दिमागामध्ये आणि वैभवशाली या ठिकाणी होतो आहे. माझं मत असं आहे की या भागामध्ये आणखी कशा पद्धतीनं आम्हाला महाराष्ट्र सरकार आहे, आमदार आमचे या ठिकाणी आहेत आणि आमच्यासारखे लोक जर यामध्ये आले तर निश्चितपणे एक सुशिक्षित वर्ग पुढं आला तर या भागामधला जो राहिलेला विकास आहे, मला वाटत नाही विकास राहिलेला आहे, परंतु जो राहिलेला आहे तो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू. काही महिला देखील आपल्यासोबत आहेत. काय वाटतं, प्रथम एक महिला समस्या तुमच्या प्रभागात उमेदवार म्हणून तुम्ही आहातच, तर ती कुठली सोडा? महिलांच्या बाबतीत पहिली समस्या तर रोडचे जे कामं बरेचसे जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत, परंतु काही जे रोडचे कामं राहिलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण केले जाते शिवसेनेच्या माध्यमातून. आणि ते रोडमध्ये खड्डे असल्यामुळे महिला गाडी चालवताना जेव्हा बाळाला घेऊन जातात तेव्हा त्या बऱ्याचशा प्रमाणात पडता गाडीवरून. ही समस्या लवकरात लवकर दूर केली जाईल. आणि ड्रेनेजच्या ज्या लाईन आहेत ते छोट्या स्वरूपात आहेत, कुटुंब मोठे वाढले, भाडेतत्वावर मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे, तरी त्या लाईन मोठी केली जाईल. तुम्ही जर निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही कुठलं काम करता? आम्ही पहिले आमचे माननीय उद्धव साहेबजी ठाकरे यांची जी योजना होती ती पुन्हा आम्ही पूर्वतः चालू करू. और आम्ही सगळेजण मिळून सगळे युवा सेनेचे असो, सगळे असो, आम्ही नगरसेवक, महिला वगैरे सगळे, महिलाच्या समस्या आहे, आमच्या इथं ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. उलट आम्हाला 10 दिवसाला पाणी येतं आहे. जे आमचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, जे आम्ही ज्यावेळेस युतीमध्ये होतो, सत्तेमध्ये होतो, त्यावेळेस आम्हाला किमान 2 दिवसाला आम्ही आमच्या नगरसेवकाला पाणी मिळवून देत होतो, जनतेला सगळं काही करत होतो. पण आता असं काही सरकार आलेलं आहे की जेणेकरून आम्हाला नुसते पोकळ आश्वासन दिलेलं आहे, एवढ्या घोषणा तेवढ्या घोषणा, त्या घोषणाचं काही झालेलं नाही. घोषणाचं जर सगळं झालं असतं तर 2 दिवसाच्या आड 1 दिवस पाणी आलं असतं. पोकळ आश्वासन नाही साहेब, आश्वासनं पूर्ण होत आहेत. पोकळ आश्वासन नाही आहे, मी स्वतः मतदार आहे. आश्वासनं पूर्ण होत आहेत, रस्ते पूर्ण होत आहेत,
ड्रेनेज लाईन होत आहेत. तुम्ही असं पोकळ आश्वासन म्हणू शकत नाही. सरकार होतं त्या सरकारने काहीच दिलं नाही, पण शिंदे सरकार आल्यापासून जे रोडचे कामं झाले त्या रोडचे कामं सगळ्यात जास्त हे शिंदे सरकारमुळे झालेले आहेत, नाही तर जयस्वाल साहेबामुळं. कारण जे मध्येचे आमदार आहेत त्यांच्यामुळे सगळ्यात जास्त हे रोडचे कामं झाले आहेत आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न सोडणार आहेत. त्यानंतर ड्रेनेज लाईन 185 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ड्रेनेज लाईनचा सुद्धा प्रश्न जनता सोडणार आहे साहेब. कसे आले आजचे सुद्धा निकाल हाती आलेले आहेत. त्याला महायुतीला पूर्णपणे आपल्याला इथं ताकद मिळालेली आहे. त्यानुसार आपल्याकडे सुद्धा इथं महायुतीचंच आपल्याकडे सत्ता स्थापन होणार आहे. जय भवानी. मान्य उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1680 कोटी रुपये जेव्हा दिले तेव्हा या समांतर जलवाहिनीला गती मिळाली आणि 64 कोटी महानगरपालिकेला दिले. त्यामुळे या शहरातली जनता आज 2025 पाणीपट्टी भरती आहे, जी की 4050 होती. ते तेव्हापासून आजपर्यंत 2025 पाणीपट्टी भरतोय आपण. आणि राहिलं ड्रेनेजची समस्याचं योजना खैरे साहेबांनी सरकार नसताना, केंद्रात सरकार नसताना, राज्यात सरकार नसताना 456 कोटीची योजना केंद्रातून मंजूर करून आणली होती शरद पवार यांच्या फक्त पोकळ घोषणा आहे. आता 15 वर्ष झाले पाणी समजा 8-8, 10-10 दिवसाला नळाला पाणी येतं. पाणी जर आलं तर लाईट जाते. तुमचा बोल ऐका, एक मिनिट थांबा. तुमचं बोलत असताना एक मिनिट, तुमचं बोलणं होत असताना सर तुम्हाला आम्ही खूप मानतो. तुमचं बोलणं चालू असताना आम्ही काही बोललो नाही सर. आपण एक शिक्षक आहात. आपण इथं वाद घालायचे नाही. वार्डाच्या विकासासाठी जर का तुम्हाला बोलायचं आहे, वार्डाच्या विकासासाठी खरं तर ही स्पर्धा नाही आहे, हा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला चान्स मिळणार आहे. हे बघा आरोप ओरिजिनल शिवसेना तुमची जरी असली तरी काय हरकत नाही. म्हणजे ओरिजिनल शिवसेना आहे आणि ही शिवसेना ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेची आहे. उद्धव साहेब काय म्हणतो नाही आम्ही हे बघा आम्हाला बोलू द्या. हे म्हणता पाणी आलं, अमुक आलं, तमुक आलं. 10 दिवसाला नळाला पाणी येत नाही. पाणी आली तर लाईट नाही. ऐका एक मिनिट बोलू दे. ड्रेनेज लाईनचे 25 वर्षापासून जी ड्रेनेज लाईन आहे तीच लाईन आहे. लाईन बदलत नाही. लोकांचे काय हाल चालले हे फक्त वरच्यावर पोकळ आम्ही तसं सत्तेचा फक्त बावटा करून पैसा 50 खोके एकदम ओके फक्त हेच चालू आहे. त्यामुळे आमचा उमेदवार नाही. ऐका एमआयएमचे 187 शाळा ज्या होत्या महापालिकेच्या हद्दीत त्या ह्या दोन्ही शिवसेनेच्या सरकारानं अक्षरशः बंद करून टाकलेल्या आहेत. हे सर्वांना मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट, आता 32 शाळा फक्त चालू आहेत. आता हे सरकार मनपाचं इथे आल्या त्या 32 शाळा पण आता बिल्डरला तुम्ही देऊन टाकणार. लेट मी कंप्लीट. तुम्ही बिल्डरला देऊन टाकणार आहे. जे मैदानं आहेत त्या मैदानामध्ये तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे आहे वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या बिल्डरला ती जागा देऊन टाकण्याचा तुमचा मानस आहे. मग शिक्षणाचा मेन मुद्दा कुठे राहिला? डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे सर्व भूखंड BOT तत्वावर देण्याचं काम हे शिवसेनाचे सरकार करत आहे. आणि फक्त मीडियावर यायचं, दाखवायचं. प्रत्यक्षात काही नाही. नागरिकांना विचारा तुम्ही मध्ये जाऊन, नागरिक सांगतील ते. उत्तर द्या. काय आरोप केला? मी आत्ताच आलो ना. यांचा प्रश्न खूप छान होता, पण यांच्या प्रश्नाला ते जे म्हटले की दोन्ही शिवसेना जे म्हणतात, तर दोन्ही शिवसेनापासून इतके वर्ष कोणाची सत्ता होती? 20 वर्षापासून यांची सत्ता. They both were in ruling. All two Shivsenas are both equal responsible that kind of businesses of the lands. मी सांगतो ना. BOT तत्वावर जे आहे तुम्ही BOTच्या नावाखाली लँड्स जे आहे तुम्ही बिल्डरच्या घशात घालता. तुम्ही जवळच्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालता. त्या शाळांचं काय, त्या उद्यानांचं काय? 1.5 लाखाची लोकसंख्या आहे सिडको अडकवची. एकही नगरसेवक म्हणत नाही की मी इथं मेडिकल कॉलेज आणतो. घाटीचं एक मेडिकल कॉलेज पुरतं आहे का? तुम्हाला वाईन शॉप खोलण्यासाठी धनाधन परमिशन्स मिळतात. तुम्हाला लायब्ररी देता येत नाही. हे इथं सर्व समाजाचे लोक आहेत. दे मे बी हिंदू, मुस्लिम, बुद्धिस्ट. इथे एक मेडिकल कॉलेज देता येत नाही शिवसेनेला.
नुसतं तुम्ही समांतर सांगता एवढे पैसे आणले तेवढे आणले, हा हारेतुरे घेतो, तो हारेतुरे घेतो, तो क्रेडिट ओढतो. अरे मेडिकल कॉलेजचं काय, इथे शिक्षण घेणारा वर्ग सर्वात मोठा आहे सिडको अडकोचा. दे आर हायली एज्युकेटेड स्टुडंट्स. हां तेच 350 कोटीची समांतर जलवाहिनी चंद्रकांत खैरे साहेबांनी आणली, त्याला विरोध कोणी केला? भाजपने. भारतीय जनता पार्टीने स्टे आणला. 556 कोटीची योजना आज 1680 कोटी. हे जे समांतरच्या बाबतीमध्ये बोलतायत, एक लक्षात घ्या, यांनी आणलेली 300 कोटीची जी समांतर आहे ती समांतर यांनी 2100 कोटीत घातली. मग या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी 2800 कोटीमध्ये ही योजना आणली. पाईपलाईन घरोघर झालेलं आहेत, आपण पाहिलेलं आहे. आणि हे या टी व्ही सेंटरला जे संबंधित आम्ही ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस 300 कोटीची मंजूर पालती आणि आज ती 1600 कोटीवर गेलेली आहे. लक्षात ठेवा. मग आमच्या सरकारनीच आणलेली आहे ती योजना. पहिल्यांदा जे सरकार होतं त्यांनी काय नाही 300 कोटीची कॅन्सल 556 कोटीची योजना खरेदीमध्ये आणली. समांतर जलवाहिनी ज्या टायमाला आली त्या टायमाला चंद्रकांत खैरे यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं नाही. त्या समांतर जलवाहिनीचं तर जलवाहिनी नाही का तर वापस केली. उमेदवार म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, काय विजन आहे? एक महिला म्हणून तुम्ही आहात, तर महिला मी महिला आहे म्हणून मला महिलांच्या समस्या चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आज आपण बघतो की महिला सुरक्षित नाही आहे. हे सरकार काय करतं हे त्याच्यावर टीका करतं, ते त्याच्यावर टीका करतं, पण महिलांच्या सुरक्षा किंवा जे मेन विजन आहे त्याच्यावर कोणीच काम करत नाही. आजकाल असं चालू आहे की ह्या सरकारने हे केलं, त्याची सत्ता होती, त्यांनी हे केलं, याच्यातच सगळे बोलता. जे मेन विजन आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी मला असं वाटतं की ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले पाहिजे. महिलांसाठी आपण दिवसा जरी घराच्या बाहेर निघालो तरी महिला सुरक्षित नाही आहे. कुठले आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणचे प्रकरण बघतो, कुठल्याच याच्यावर महिलांच्या याच्यासाठी. पहिल्या 100 दिवसातलं काय काम असेल? मी निवडून आल्याच्यानंतर महिलांसाठी विकास कौशल्य किंवा व्यावहारिक ज्ञान अशा गोष्टी काय म्हणता येईल अशा गोष्टीकडे मी लक्ष देईल. महिलांसाठी किंवा रोजगारांसाठी ह्या गोष्टींकडे लक्ष देईल. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक महिला म्हणून कार्यकर्ता पण आहात. हा, मी शिवसेनेचे प्रमुख मध्येची. मी नगरसेवक नसताना 11 वर्ष भरपूर महिलांसाठी काम केले. म्हणजे कोणाचा अर्ध्या रात्री तरी फोन आला हॉस्पिटलचा. आता मी महिलांसाठी योगा केंद्र खोलन. आणि लेडीजची एकच समस्या असते का पाणी वेळेवर येत नाही. जिथं वेळेवर येत नाही ते आम्ही पाणी वेळेवर येण्याचा प्रयत्न करू. आणि रोज आम्ही सगळ्यांना मेसेज देतो पाणी कधी येणार आहे, आज येणार नाही, झाडाची कटिंग वगैरे. आणि रोड स्ट्रीट लाईटचं जिथं बंद आहे तिथं जाऊन यांचा फोन आला ते आम्ही हजर असतो. आणि ड्रेनेज लाईनचं पण बरेच जणांचा कॉल असतो, ते सुद्धा काम आम्ही करतो. कोणाचे चंबर पॅक झाले तर गाड्या आणून साफ करून गाळ काढून 11 वर्षापासून आम्ही सगळे काम करतो. मतदारांनी तुम्हाला उमेदवार म्हणूनच तुम्हालाच का मतदान द्यावं? लोकांनी पाहिलेलं आहे. आम्ही 20 वर्षापासून काम करतो आहे. आज निवडणूक आली म्हणून राहुल सोनवणे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आलेले नाही. कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाला रक्ताची गरज आहे, कोणाला घाटीची गरज आहे. अक्षरशः ॲक्सिडेंट पेशंटला सुद्धा रक्ताच्या थारोळ्यातून कोण उचलतं हे सर्व शहराला, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला माहिती आहे. कसं आहे, एखादी माणूस जर एखादी माणूस ज्या याच्याने काही बोलत असला, हां, मी आज जोरात आवाज करून जर का तुमच्याशी बोललो माझं खरं आहे असं काही होत नसतं. जनतेचं काम करणं, जनतेच्या विकासाच्या दृष्टीने काम करणं आणि जनतेच्या काय सुखसुविधा पाहिजे हे जेव्हा तुम्ही जनतेमध्ये फिरता तेव्हा तुम्हाला माहिती होत असतं. आम्ही रोज सकाळी 5 वाजेपासून रात्री 2 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत जनतेच्या दरबारात आहे. त्याच्यामुळं जनतेच्या समस्या आम्हाला माहिती आहे आणि त्या करण्यासाठी जी सत्ता पाहिजे. आता आपण पाहिलं केंद्रात, महाराष्ट्रात आत्ता नगरपालिकेचे निकाल घ्या, लागले असतील निकाल काही तरी शिवसैनिक हा कधी डळमळला नाही. हा कोणत्याही संकटाला घाबरलेला नाही. आणि या ठिकाणी जे काम करायचं असतं ते काम कसं करायचं, विकासाच्या दृष्टीने कसं करायचं, बाळासाहेबांची जी शिकवण आहे आम्हाला 80% काम कसं करायचं, 20% राजकारण करायचं, समाजसेवा करणं
हे शिवसैनिकांचं काम आहे. आम्ही हरू जिंकू पडू, तुम्ही ही निवडणूक म्हणून जरी आजचा प्रोग्राम करत असले तरी आम्ही हा शब्द देतो तुम्हाला, 15 तारखेला 5 वाजता इलेक्शन झाल्यावर हे शिवसैनिक घरी जाऊन झोपणारे नाहीत. 5:30ला 5:15ला जरी एखादी फोन आला निवडणूक झाल्यावर तर हा शिवसैनिक 2 दिवसाचा असो, तो काही काम 2 तासाचा असो, घाटीमध्ये उभं राहायचं असं किंवा कुठंही काही प्रकरण झालं शहरामध्ये तर सर्वात पहिले हा शिवसैनिक आणि आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो. आम्ही निवडणूक म्हणून या गोष्टीसाठी कधीही समोर जात नाहीत. आम्ही नागरिकांना ज्या सुविधा आहेत सगळ्या, या सुविधांपेक्षा एक उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतरचे 100 दिवसाचं विजन एवढं सांगायला होतं. मान्य शिवसेना प्रमुख हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांनी जे आम्हाला शिकवणी दिली त्याप्रमाणे आम्ही सर्व शिवसैनिक बाळासाहेबाचे शिवसैनिक आणि त्यांनी शिकवणी दिली त्याप्रमाणे हे मी काम करत असतो. मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे सर्व शिवसेनेचे नेते, आमचे संभाजीनगरचे पालकमंत्री, आमदार, खासदार. बोला आता पुढे काय विचारताय? तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून सध्या काम करताय, काय वाटतंय? काहीच नाही, मला असं वाटतं की आपण जे बी एकीकरण ठेवलं, समजा जे बी आता या शिवसेनेमध्ये जे बी 2 गट पडले आपले, शिंदे गट आणि ठाकरे गट, मला तर असं वाटतं की जो व्यक्ती शिंदे गटाचा असो किंवा ठाकरे गटाचा असो, जो आपल्यासाठी आहे आपण त्याच्यासाठी आहे. बोला ना, बोललं नाही त्यांचं बोललं नाही, माझं झालं, बोललो ना मी, जे आहे ते. मतदार आहे, मतदार म्हणून तुम्ही कोण मतदार? बोला बाबा, बोला. मतदार म्हणून आरोप प्रत्यारोप होत आहे, पक्ष महत्वाचा की उमेदवार महत्वाचा? पक्ष एक मतदार म्हणून तुम्ही मतदान करणार आहात? करणार आहोत. पक्ष महत्वाचा आहे का उमेदवार महत्वाचा? हां, पक्ष महत्वाचा आहे का उमेदवार उमेदवार महत्त्वाचा आहे. उमेदवार महत्वाचा आहे. कसा असायला तुमच्या दृष्टीने? सगळ्या ठिकाणी काम करणारं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी आहे. तुम्हाला काय वाटतं? पक्ष बाजूला, उमेदवार बाजूला, पण एक उमेदवार कसा असावा? एक धडाडीचा कार्यकर्ता पाहिजे, पक्ष कोणताही असो, पण जी जुनी शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत तीच खरी शिवसेना आहे. आजची शिवसेना फक्त आता काय सर्व पैशाच्या मागं लागलेले, पैसे देऊन विकत घेतलेली शिवसेना आहे. आणखी काही उमेदवार? पूर्ण बोलणं राहिलं ना. शॉर्टमध्येच बोलतो. शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलं त्याप्रमाणे आम्ही शिवसैनिक सर्व काम करतो. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे सेवा आणि सुरक्षा म्हणजे काय? माता बहिणी नागरिकांची सुरक्षित त्यांना द्यावा. ज्येष्ठ नागरिकासाठी प्रत्येक भागामध्ये आमचं स्वामी विवेकानंद गार्डन बघा, आमचं हा उद्यान बघा, रोज गार्डन बघा, इकडे ठाकरे गार्डन आहे, टॉपिक गार्डन आहे, आपला मोठा गार्डन सिद्धार्थ गार्डन, प्राणी संग्रहालय, हे शिवसेनाच्या राज्यामध्ये झालेलं आहे. हे सर्व शिवसेना प्रमुखांनी सांगितलं. आमचे उपमुख्यमंत्री, स्थानिकचे नेते यांच्यामुळे हे सर्व काम आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये करतो. आता विरोधक काय म्हणतील, काय बोलतील, काय बोलले हे मी बोलणार नाही, पण आजचं रिझल्ट बघा. आमचा शिवसेनाचा जो नंबर आहे, मान्य आज युतीचं शासन चालू आहे महाराष्ट्रामध्ये, 1 नंबरला भाजप आहे आणि त्यांच्या मागं आहे मी 2 नंबरला. आमचं शिंदे सेना स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आमचा आहे सध्याच्या घडीला. आजचे जे निकाल आहे त्याचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आमचा शिंदे सेनेचा आहे, शिवसेनेचा, खऱ्या शिवसेनेचा. आणि ज्या वेळेला साहेब सांगत होते, भाऊ म्हणत होते की बाबा ते प्रत्येक गोष्टीला ते आहे ना, अडचणीला ते उभे असतात, मान्य आहे. पण ज्या वेळेला कोविड पिरियडमध्ये 2.5 वर्ष उद्धव साहेब किती वेळेला बाहेर पडले हे सांगावं, आणि आमचे मुख्यमंत्री किती वेळेला कुठं रोडवर बाहेर पडले. आमचं विजन असं आहे की लवकरात लवकर या शहराला 1 दिवस नाही तर दररोज पाणी आलं पाहिजे, असं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आमचे मित्र MIM यांनी सांगितलं की मेडिकल कॉलेज, त्यांना माहीत नाही आहे की या संभाजीनगरची जी घाटी आहे ती घाटी
510 कोटी रुपये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्याला दिले आणि मोठ्या प्रमाणामध्ये घाटीमध्ये सुविधा निर्माण झालेल्या आहे. आज तिथं गोळ्या औषधी फ्री मिळतात. त्याच्यानंतर 300 खाटाचं कॅन्सर हॉस्पिटल आहे. निश्चित आपल्याला सांगतो रस्ते झाले, लाईट झालेले, जे काही ज्येष्ठांसाठी किंवा तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून घेतल्या जातात. अनेक मुलांना कंपन्यामध्ये बोलून त्यांना नोकरीसाठी सुविधा दिल्या जातात. हे मिशन आणि व्हिजन एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या असल्यामुळे या वार्डाचा विकास निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होणार. 40 वर्ष झाले महानगरपालिका इथे असते, 40पेक्षा जास्ती असेल माझ्या मते. अजूनही आपण वॉटर, गटर, मीटर आणि रस्ते, पाणी याच्यावरच्या पलीकडे अजून आपण गेलेलोच नाही आहे. ही शोकांतिका आहे फार मोठी. आम्ही करतोय आणि तुम्ही करताय याच्यातच सगळं चालू आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचं विजन सांगा. कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी काय केलं, नाही यांनी काय केलं, अरे तो काय आपला प्रश्न नाही आहे. महानगरपालिकेच्या इथं उद्धव साहेब 1 नंबरला होते, सांगण्याची गरज नाही. लोकांनी त्यांना 1 नंबरचा मुख्यमंत्री म्हणून पावती दिलेली आहे, सांगायची गरज नाही. कोविडमध्ये जे सर्वे झाले केंद्र शासनाचे आणि बाकी एजन्सीचे जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सगळ्या देशातल्या सर्वात टॉपच्या 5 मध्ये उद्धव साहेबांचं नाव होतं. आणि तुम्हाला जर कधी कोविडच्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही कोविडच्या तुमचे काम दाखवा, आम्ही आमचे काम दाखवू. कोविडला आम्ही कुठं होतो आणि तुम्ही कुठं होते सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी विकासावर बोलायचं आहे तर शांततेने विकास करायची भाषा करणारे विकास करण्याची भाषा करणाऱ्यांनी वाईन शॉपला परमिशन देऊ नये. सिडको दीदी 2 मिनट देखो सिडको हड़को के नागरिकों की स्वस्थ अच्छा रहने के लिए अभी ये जो वाइन शॉप है ये बंद करने जरूरी है. सर ते जरी म्हणत असले वाईन शॉप ना, माझी सासूबाई नगरसेवक होत्या आणि एका महिलेनी गोरगरीब मुलांसाठी शाळा आणली, तिथं फ्रीमध्ये मुलं शिकत होते. आणि आता तुम्ही जर म्हणत असला मेडिकल कॉलेज तर ती मी आणायची जबाबदारी घेते. तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा. बरं तुम्ही जे एक वाईन शॉपचं ताई 1 मिनटं, मेडिकल कॉलेज येतं का नाही? एवढे तुमच्या आणि माझ्यापेक्षा तुमच्या 2 मिनिट तुमच्या आणि माझ्यापेक्षा हे जेवढे दिग्गज आहेत आमदार खासदार त्यांनी मेडिकल कॉलेज आणलं नाही. तुम्ही आश्वासन देऊ नका, तुम्ही लेखी द्या. हे बघा खासदार दारूवाल्याला रुको लेट मी कंप्लीट. खासदार दारूवाल्याला पाठीशी घालतात, आमदार दारूवाल्याला पाठीशी घालतात. यांचे बिझनेसेस दारूचे आहेत. यांनी कोटीनं पैसे वाटून सत्ता आणली. शिंदे साहेबांनी कोणालाही दारू पिण्याची परमिशन नाही दिलेली किंवा कोणालाही दारू पिण्याचं सांगितलं नाही. शिंदे साहेबांनी दारूचं परमिशन दिलेलं नाही. आता हे नगरसेवकाची निवडणूक आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज याच्यासाठी दारूचे दुकानं कोणी आणले, अंकासाठी आणले, याचं काही घेणं देणं नाही. मी शाळा आणली होती, गोरगरिबाच्या मुलांना शिकवण्यासाठी आणलेली आहे. मी तुम्हाला सांगते, इथून पुढे नगरसेवक जो निवडून येईन त्याचं फक्त काम आहे पाणी, ड्रेनेज लाईट आणि रस्ते. हाच काम असतं याचं नगरसेवकाचं, आमदाराचं आणि खासदाराचे. हे मोठेले काम असते. महानगरपालिकेची शाळा हे म्हणते हे काढू ते काढू. अरे कुठे बघा ना, सध्या तुम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा बंद केल्या. सिडको हडकोमध्ये गोरगरिबांचे मुलं आहे. इथे ह्या मोठमोठ्या यांनी शाळा आणून मला एक मिनिट यांनी शहरामध्ये पूर्ण बघा, तुम्ही सर्वे करा, नागरिकांना विचारा. प्रायव्हेट शाळा यांनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलं टाकणार का? तुम्ही तुमच्या मुलं इंग्लिश मीडियमला का टाकता? आता जे उद्धव साहेबावर बोलत होते, एक मिनिट आता जे कोणी उद्धव साहेबावर बोलत होते त्यांना माझी एकच विनंती आहे की आपली उंची केवढी आणि त्यांची उंची केवढी. तुम्ही बोलताना आपल्या वार्डाविषयी, प्रभागाच्या समस्याविषयी बोला. आपली उंची पाहून बोला. उद्धव साहेबावर बोलायची आपली लायकी नाही, हे लक्षात घ्या पहिले. आणि दुसरी गोष्ट बोलायची लायकी नाही. काय प्रबोधनकार ठाकरेंना हे गार्डन
हे वगैरे काही अपेक्षित नव्हतं. प्रबोधन ऐका ना, ऐका दादा, प्रबोधनकार ठाकरेंना जे गार्डन वगैरे प्यारे नव्हते, त्यांना वाचनालय, त्यांना शाळा, त्यांना कॉलेजेस हे प्यारं होतं. शिवसेना प्रबोधनकाराला विसरली आहे. मीडियावाल्याला एकच सांगणं की तुम्ही स्वतः नागरिकात फिरा आणि सर्वे करा. माझी शाळा चालू आहे आणि किती प्रायव्हेट छत्रपती यांनी ह्या शाळा दिल्या. मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. एक मिनिट मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. एक मिनिट प्लीज शांत बसा. प्लीज शांत. एक मिनिट प्लीज ठीक आहे. अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. पक्षांचे आरोप प्रत्यारोप आपण बघितले, पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे मतदारांना काय वाटतं, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, आपण मतदारांकडेही जाणारच आहोत. महापालिकेची निवडणूक आहे. ठीक आहे, काय बोलू आता. मतदार म्हणून एक अपेक्षा आहे की मी मूळ सिल्लोडचा आहे, पण मी आता इथला स्थायिक आहे. सिल्लोडला नगरपालिकेने आतामध्ये इथला प्रश्न आहे घंटागाडीचा. इथं जी घंटागाडी आहे ती येते वेळेत येते, पण इथं जे निर्माल्य कचरा आहे, आपण जे पूजेचे साहित्य वगैरे ते जमा करतो. ॲज अ हिंदू एक भावनिक म्हणून मला असं वाटतं की निर्माल्य कचऱ्यासाठी एक वेगळी घंटागाडी त्यांनी काढावी. हा एक ग्राउंडचा प्रश्न झाला. आणि अदर गोष्टीच्या बाबतीत झालं तर जो क्राऊड होतो आहे, जे पार्किंगचा इश्यू आहे आपल्या मेन एरियामध्ये, की महानगरपालिकेने पार्किंग कुठेही काढलेली नाही आहे. आपला क्राऊड सगळा रस्त्यांवरती येतो. तो एक प्रश्न सॉल्व्ह झालेला पाहिजे उमेदवाराकडनं, की तेच वेळोवेळी काही समस्या जर आल्या तर त्या चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केल्या पाहिजे. आमची समस्या आहे, माझं जे बांधलेलं घर इथे भाजी मंडीच्या अलीकडून ते आपले याच्यामध्ये, तर ते लय गंदी हे नाली घाण आहे, रोड बी नाही, काही नाही. ती समस्या आहे सारी. मच्छर येत्या. त्यानं रोड बांधवायला पाहिजे. समोरची जे राहणारे त्याला म्हणायला पाहिजे तुम्ही पाणी सांडवू नका, ही गंदगी हे करू नका, तुम्ही पाण्याची नाली काढा. ते पाण्याची नाली काढत नाही आणि ते नाली माझ्याच दारासमोर आहे सारं. आधी आम्ही फुलाचं व्यवसाय करतो. समजा आमच्यासाठी काय नगरपालिकेनं काही ना काही व्यवस्था करायला पाहिजे. काही टपरी जागा द्यायला पाहिजे थोडीशी. कोण रोडवरून उठवून देत्या, नगरपालिकेची गाडी काही बी उचलून नेते. मग ते समस्या आहे आपली इतकी. गरीब काय काम करणारे, काय पोट भरणारे. आता कोणतं बी भाजीपाल्याचा एक व्यवसाय तोच, ह्यो बी व्यवसाय तर ह्योच आहे. तरी मागे सरकून आम्ही दुकान लावतोय. ते याचं करता जागा पाहिजे आपल्याला. नेहमी करता थोडीशी कळ ना, पण पाहिजे. सगळं भेटतं तुम्हाला सांगते, पण आमचा मुलगा आहे ना अपंग, त्याची आता या महिन्यात 2 महिन्यापासून पगार नाही महानगरपालिकेची. हां 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 गाडी येते रोजची आली ना, तर मागं बसा, मागं लावा सांगते आम्हाला. ते रोज मागते. हे आता बसू द्यायला पाहिजे ना. असंच आपल्या गरिबाला काय करता. पाणी लाईट आहे आम्हाला सगळी. जाधववाडीमध्ये सगळी सोय सोय बी. रोजची गाडी येते, रोज येते गाडी. चांगलं उमेदवार पाहिजे. रोडची व्यवस्था व्हायला पाहिजे. तुला सांगते आम्ही आता हे गाड्या आल्या, गाड्या आमच्या गाड्या उचलून नेते, गाड्या पण देत नाही आणि रोडवर लावून देत नाही. आम्ही जरा रोडच्या कडीला लावलं तर आम्हाला परेशान करते. मग काय करायला पाहिजे अजून. आम्हाला एका साईडला कुठं तरी जागा द्यायला पाहिजे. तुम्ही आमच्याकडून काय घ्यायचं ते घ्यायला पाहिजे, आहे की नाही. कमिशन घ्यायला पाहिजे, आहे की नाही. तुम्ही रोजचे आमच्याकडून 50 घ्या, 20 घ्या, 30 घ्या, खरे का खोटे सांगा, पण व्यवस्थित आम्हाला धंदा करून द्या ना, आहे की नाही. उमेदवार चांगला शिकलेला असावा, उच्च सुशिक्षित आणि लोकांची प्रगती करणारा असावा. बुवा आपल्याला रस्ते, लाईट, हा समस्या सोडवणारा. पाण्याचं तर 8 दिवसालाच पाणी. तुम्ही एक रिक्षा चालक आहात, काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला इथे रिक्षा लावण्यासाठी जागा मिळते ना, किंवा जे काही प्रॉब्लेम? नाही रिक्षा जागाला तर कुठल्या शहरातच जागा नाही. उमेदवारालाच स्थानिक उमेदवार जे आहे तर त्याच्याकडे तर लक्ष देणार ना आम्ही. जो काम करणार आहे
मुळात ओरिजिनल काम करतो बा जनतेसाठी आणि मग त्याला मत द्यायला काही हरकत नाही. आता बाकी द्यायला तेव्हा आम्ही फसलेले लोक आहेत सगळे त्याच्यात. इथल्या समस्या काय आता इथले गजरात येतो येऊन बा त्याचा फोटो काढून ये हे तिथून कचऱ्याचा आहे तिथं पडेल आणि दाखवा याला शासनाला किती पडेल इथं घाण म्हणून सनी. इकडे नाले पहा तिकडे नाले पहा तिकडे बुजून बाजून टाकलेले. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सुविधा नगरसेवकांना द्यायला पाहिजे? काय आता हे आम्ही बी धंदे पाणी आले लोक बसतो हे लोक बसू देत नाही आम्हाला. पोलीसवाले हे ते त्रास देत्या उठा व्हा मागं गेलं तर मागचे म्हणत्या उठा आम्ही भाडं भरतो हे भरतो. मग आम्हाला जागा पाहिजेत बसासाठी धंद्या पाण्यासाठी पोटा पाण्यासाठी करतो आम्ही पण एवढं तेवढं. पण मग या लोक त्रास देते काय त्यांचा समज पाणी हा प्रश्न आहे हा पाण्याचा. पाण्याचं ते ना त्या गोदावरीचं पाणी पुरं चाललं आहे खाली आणि इकडे प्यायला पाणी नाही 8-8 दिवसाला नाही. आणि एखाद्या दिवशी गॅप दिलं तर मग जारी कधी घ्यावं लागतात प्यायला. आणि पुरं पाणी कुठं चाललं गोदावरीला चाललं आहे खाली. आणि मग तेच पाणी जर इकडे दिलं औरंगाबाद जनतेला तर ती सुखी राहील की नाही? ते काही होतच नाही. पाण्याचा प्रश्न अजिबात सुटणार माणूस. पाणीपट्टी कमी करायला पाहिजे, घरपट्टी घ्यायला नको पाहिजे, गॅसच्या लाईनी लवकर टाकायला पाहिजे. नुसते आपल्या नळ्याला टाकून दिल्या बता बोंबलत तिथे. शिडकोमध्ये चालू गाडी अशी गुड्डूड 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 करते. गाडी अशी गुड्डूड 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 गुड्डूड. मागचे चाकं आहे का पुढे ते समजत नाही. ज्येष्ठ नागरिक आहात तुमच्यासाठी काय सुविधा द्यायला पाहिजे? आणि आता काय सांगावं तर फुकट चालू गाड्या फुकट पाहिजे एस टी फुकट. सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं काय समस्या आहे? इथलच्या समस्या म्हणजे कचऱ्याच्या समस्या आहे. कचरा आहे ना जिथं जिथं असतो तो त्याचं मॅनेजमेंट नाही आहे नियोजन नाही आहे बिलकुल. आणि सर्वात महत्त्वाचं कचऱ्याचाच विषय आहे. आणि दुसरी गोष्ट उमेदवार हा सुशिक्षित असावा. आणि पाण्याचा प्रॉब्लेम पाणी म्हणजे 3 दिवसांनी 8 दिवसांनी पाणी येतं ते दर 2 दिवसाआड आलं तर चांगलं राहील म्हणजे गैरसोय होणार नाही सर्वांची. उमेदवार आम्हाला उच्च शिक्षित व त्याच्या घरोघरी कॉन्टॅक्ट असले पाहिजे, सर्वांशी बोलका असला पाहिजे, सर्वांचे प्रश्न त्याने सॉल्व केले पाहिजेत, सर्वांकडे लक्ष दिले पाहिजे असा उमेदवार असावा की ज्यांनी सर्वांच्या भावना समजून काम करावं. आणि राहिली गोष्ट दुसरी औरंगाबादचे जे रोड आहेत ते फार खराब झालेले आहेत. 4 व्हीलरच्या अक्षरशः नवीन 4 व्हीलरचे टायर फुटतात या रोडमुळं. आणि परत दुसरी गोष्ट अशी की नियोजन नाही आहे. ट्रॅफिक फार झालेलं आहे, नियोजन नाही ट्रॅफिकचं. ते महानगरपालिकेने ट्रॅफिकचं जरा नियोजन शिस्तबद्ध करायला पाहिजे. काही सिग्नलवर ट्रॅफिक ऑफिसर नसतात ते बी एक चुकीचं काम आहे. त्यामुळं नागरिकांची गैरसोय होतात, ॲक्सिडेंट होतात, कुठाने होतात, मग मोटरसायकलवाल्याला उडतात, कोण काही होतं. हे केवळ होतं आहे ते फक्त नियोजन नसल्यामुळं. व ट्रॅफिक ऑफिसर्स हे वेळोवेळी जे तिथं सिग्नलवर हजर पाहिजे. काही सिग्नलचा लाईट चालू आहे काहीचं बंद आहे हे असे काय धंदे गलत आहे. व्हेरी बॅड सिच्युएशन. खरं तर आज मतदारांनी आणि इथल्या नागरिकांनी न घाबरता न दबता आपल्या समस्या आमच्या MCN न्यूज समोर मांडल्यात. आता हे प्रश्न फक्त MCN न्यूजवर थांबणार नाही तर हे प्रश्न थेट उमेदवारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. पुन्हा भेटूया पुढच्या प्रभागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज.